आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। अंबरनाथमध्ये संवाद फाउंडेशन आणि माजी नगरसेवक सुभाष साळुंकेतर्फे श्रावण उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। अंबरनाथ येथील रोटरी क्लब हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सिने अभिनेत्री सोनाली तांबे या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। यावेळी महिलांनी विविध कलागुण सादर केले। या कार्यक्रमात महिलांनी मंगळागौर कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी महिलांना उद्योजक होण्याचे मार्गदर्शन केले। या कार्यक्रमात स्थानिक आमदार बालाजी किनीकर तसेच सामाजिक व राजकीय मान्यवरांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या शेवटी लकी ड्रॉ काढून 5 पैठणी साडी आणि 20 आकर्षक भेटवस्तू महिलांना देण्यात आल्या। संवाद फाउंडेशन आणि शिवसेना परिवारातर्फे श्रावण उत्सव 2025 या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका सुवर्णा सुभाष साळुंके यांनी केले होते। या कार्यक्रमात महिला आणि मुलींनी मोठा सहभाग दर्शवला। सर्वप्रथम आणि माझं नाव सोनाली आणि मला या ताई भेटल्या एका कार्यक्रमात आणि त्यांनी इथे मला इन्व्हाइट केलं त्या दिवशी। सो श्रावण उत्सव 2025 साठी मी अंबरनाथमध्ये आले आणि या सर्व आहेत सुवर्णाताई साळुंके। मी ताईच म्हणणार आहे, सुवर्णाताई साळुंके वगैरे असं काहीच नाही, त्या खरंच खूप मोठ्या बहिणीसारख्या आहेत। त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं। खूप छान उत्तम प्रकारे त्यांनी इकडे ही आयोजन केलेलं या कार्यक्रमाचं। जसं मी आधी पण म्हणाले की एक खंबीर मोठी बहीण असते ना, तशा आहेत या सगळ्या महिलांसाठी इथल्या आणि सगळ्या कार्यक्रमासाठी सपोर्ट करतात की तुम्ही पुढे व्हा, मी आहे तुमच्या पाठीशी। मी पाहिलं यांना की या कुठेही पुढे येतच नाही आहेत, या सगळ्या आपल्या टीमला त्यांच्या बाकीच्या महिलांना पुढे पाठवत आहेत की तुम्ही पुढे व्हा, मी आहे तुम्हाला जे करायचं आहे हा स्टेज तुमच्यासाठी आहे। सो तुम्ही इथे येऊन काही करू शकता, तुमचं जीवन जगू शकता। जे रेग्युलर स्त्रिया नेहमीच्या त्यांच्या एकदम काय म्हणू बिझी शेड्यूलमध्ये नाही त्यांना जमत, खूप महिलांनी इथे एन्जॉय केलं आणि सगळं श्रेय यांना जातं। खूप उत्तम कार्यक्रम होता हा। संदेश असा की आता काय होतं, अंबरनाथ थोडं आउटस्कट पडतं मुंबईपेक्षा। महिलांना वाटतं की आम्ही गावात राहतो, पण अंबरनाथ हे गाव नाही आहे। मी पाहिलंय, खूप छान प्रगत शहर आहे मी म्हणेन आणि त्या शहरात असे उत्तम राजकारणी नाही म्हणणार, नेते आहेत जे गाईड करतात सामान्य लोकांना। ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांच्या गायडन्समुळे तुम्ही खूप मोठी प्रगती करू शकता। मला डेफिनेटली माहिती आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी खूप कामं केली आहेत। UPSC वगैरेसाठी पण इथे सेंटर ओपन केले आहेत आणि आता नाट्यगृह, मी आर्टिस्ट असल्यामुळे नाट्यगृह ओपन करणार आहे। मला हे खूप छान वाटतंय की अंबरनाथमध्ये स्वतःचं नाट्यगृह होईल। महिलांना मी हेच रिक्वेस्ट करेन की मॅम आहेत त्यांच्या गायडन्सनुसार की तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही नक्की त्यांचं संवाद फाउंडेशन म्हणून जे आहे, खूप उत्तम उपक्रम चालतात त्या फाउंडेशनद्वारे। सो तुम्ही येऊन त्यांच्याशी बोला, जे काही आहे ते ह्या मार्गदर्शन करण्यासाठी आहेत। सो मी सगळ्या महिलांना आव्हान करेन की तुमचे काही इश्यू नसतील आणि तुम्हाला अप्रिशिएट करायचं असेल तरीही तुम्ही या, कारण त्या खरंच खूप उत्तम काम करतायत इथे या शहरात। श्रावण उत्सव हा खास महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिवसेना आणि संवाद फाउंडेशन यांच्या संयमाने हा आयोजित केला जातो आणि येथील नगरसेवक सुभाजी साळुंके यांच्या सहकार्याने हा आयोजित केला जातो। दरवर्षी महिलांसाठी खास त्यांच्या कलागुणांना आणि त्यांच्यातले जे सुप्त गुण आहेत ते बाहेर यावे आणि कामातून त्यांना स्वतःसाठी वेळ मिळावा, स्वतःसाठी जगावं म्हणून आणि आनंद साजरा करावा। आणि तो आनंद तुम्ही इथे बघितलाच आणि हा आनंद कुठल्याही पैशाने किंवा कुठल्या धनाने विकत घेतला जात नाही आणि तो आनंद ह्याच्यातून त्या अगदी मिळवतात मनापासून। आणि हे आमचं 10वं वर्ष आहे। गेली 9 वर्ष आम्ही सतत हा कार्यक्रम साजरा करत आहोत आणि ह्यापुढेही आम्ही असाच साजरा करू। त्यामुळे महिला घरातून बाहेर पडतात, एकमेकांचे दुःख ओळखायला शिकतात, एकमेकींशी संवाद साधतात, वेगवेगळ्या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात ते आपले उंच भरारी घ्यायला शिकतात। आणि असं काही आम्ही याच्यामध्ये ठेवलं होतं की जेणेकरून त्यांची प्रेरणा घेऊन इतर महिलाही त्याच्यासाठी प्रयत्न करतील। ह्या कार्यक्रमात ह्या वेळेला आम्ही सासूसून पुरस्कार, उत्कृष्ट सासूसून, उत्कृष्ट मायलेकी पुरस्कार, तसेच ह्या विभागातील जे डॉक्टर्स होत्या, महिला डॉक्टर, त्यांचाही आम्ही इथे मानपत्र देऊन पुरस्कार केला संवाद फाउंडेशनतर्फे। आणि ज्या की इतरांना प्रेरणा देतील, त्यांच्या कामातून त्यांच्या दुःख बाजूला ठेवून त्यांनी जी गरुड झेप घेतले ते ऐकून इतरही महिला त्याच्यासाठी प्रेरित होतील, यासाठी त्यांचाही आम्ही सत्कार ठेवला। आणि असं ह्या वर्षाचं आयोजन होतं। खास यासाठी आमच्या जिल्हा संघटक छायाताई वाघमारे इथे आल्या होत्या, तसंच मीनाताई वाळेकर आल्या होत्या, अनिता लोटे नगरसेविका आणि सगळ्या शिवसेना सदस्य इथे आल्या होत्या।
महिलांचा कसा सहभाग होता या कार्यक्रमाला आणि प्रमुख उपस्थिती कोण होती? महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता आणि प्रमुख उपस्थिती सोनाली मॅडम होत्या, ज्या सिने अभिनेत्री आहेत त्यांची इथे प्रमुख उपस्थिती होत्या. तशा आमच्या शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटिका छायाताई वाघमारे इथे होत्या कल्याणवरून आलेल्या, आणि मीनाताई वाळेकर होत्या, सुषमा रसाळ होत्या, अनिता लोटे होत्या, अपर्णा भोईर, ह्या सगळ्या नगरसेविकाही इथे उपस्थित होत्या, बहुसंख्येने उपस्थित होत्या इथे. आणि महिलांना ते सांगायचं राहिलं आहे, महिलांना अगदी सुंदर रंगाच्या पैठणी दिल्या गेल्या 5 आणि 25 बक्षिसं, तसेच सुरुवातीला 50 येणाऱ्या महिलांना नेल आर्ट करण्यात आलं आणि ते अतिशय सगळ्या महिलांनी उत्स्फूर्तपणे त्याच्यात भाग घेतला आणि खूप आनंद लुटला ह्या कार्यक्रमामध्ये.